नमस्कार मंडळी. उपवास म्हटलं की मनाला आणि शरीराला आराम. मग आराम कशातून मिळतो? तर अशा सात्विक पदार्थातून मिळतो. तर असाच एक सात्विक पदार्थ आपण करणार आहोत, बटाट्याचा खीस. पचनास हलका आणि हेल्दी पौष्टिक असा हा आपण बटाट्याचा खीस करणार आहोत. इथं मी 4 बटाटे घेतले होते. त्याची सालं काढून आपण हा खिसून घेणार आहोत बटाटा. इथं बुट्टीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि एक एक करून मी हे सगळे बटाटे खिसून घेते. अशा पद्धतीनं माझे सगळे बटाटे खिसून झालेले आहेत. आता आपण करूया याला खमंग फोडणी. तर कढईमध्ये मी तूप गरम करत ठेवते. साधारण 2 चमचे तूप मी याच्यामध्ये घातलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 मिरच्या आणि जिरं छान आपण याच्यात परतून घेऊया एखाद मिनिट. आणि त्याच्यानंतर आपण जो खीस करून ठेवला होता पाण्यामध्ये घालून, तो आता ह्याच्यातनं छान निथळून पाण्यातून कढईमध्ये घालून घेऊया आणि मस्तपैकी एकत्र करून घेऊया फोडणी. आता आपल्याला याच्यावर एक वाफ काढून घ्यायची आहे. छान 5 ते 10 मिनटासाठी बारीक गॅसवर आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढून झाल्यानंतर याच्यामध्ये साधारण मी अर्ध्या वाटीच्या वर थोडंसं पाऊण वाटी असेल हे मी दाण्याचं कूट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला अजून एक वाफ काढून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनटं अजून एक वाफ काढली की झटपट आपला तयार होतो उपवासाचा बटाट्याचा खीस. उपवास म्हटले की डोळ्यासमोर सगळ्यांच्या येते खिचडी. तर खिचडीला पर्याय म्हणून आपण हा बटाट्याचा खीस करणार आहोत. पचायलाही हलका आणि एकदम हेल्दी असा हा उपवासाचा बटाट्याचा खीस माझा तयार आहे. तुम्हीही माझ्या पद्धतीनं करून बघा आणि तुमचा उपवास छान साजरा करा. धन्यवाद.